नमस्कार मित्रांनो, टेक्नो क्लब स्टुडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण यूट्यूबवर खूप दिवसापासून कष्ट करताय. बरेच लोक असे आहेत की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष, काहींचं म्हणजे असं झालं आहे की 2-2 वर्षापासून व्हिडिओ टाकतायत, परंतु व्हिडिओ चालत नाहीत. काही लोक डिमोटिवेट होऊन शेवटी चॅनल जे आहे हे बंद करायचा निर्णय घेऊन चॅनल बंद केलं आहे. पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे की व्हिडिओ फक्त एक सेटिंग चेंज केल्यामुळं आपला व्हिडिओसुद्धा चालू शकतो. त्यामुळं तुम्ही नेमकं कोणती चूक करताय किंवा तुमची चूक कुठं होते हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आपली कोणती सेटिंग चुकते का, आपलं थंबनेल चुकतं आहे का, किंवा आपलं टायटल वगैरे चुकतं आहे का, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपली काही सेटिंग चुकते का, किंवा आपल्या चॅनलचीच काही सेटिंग नादुरुस्त आहे का, हे आपण पाहत नाही आहेत. बरोबर, नाहीच पाहते. तर आज मी तुम्हाला असंच काही सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ टाकताय, तुमचा कंटेंट चांगला आहे, तुमचा थंबनेल चांगला आहे, पण तरीसुद्धा तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीत. तर मित्रांनो, असाच एक व्हिडिओ मी पण केला आहे, तो चालला नाही. म्हणजे रेग्युलर माझे जे व्ह्यूज येतात, समजा 2 ते 4 हजारापर्यंत मला व्ह्यूज येतात, आणि जर व्हिडिओ माझा नाही चालला तर अगदी हजारापर्यंतसुद्धा व्ह्यूज येतात. असं काही नसतं. कोणताही मोठा यूट्यूबर असला तर त्याचा व्हिडिओ लगेच 1 लाखावर जात नाही. कंटेंटनुसार तो हळूहळू चालतो. म्हणजे ॲज पर डिपेंड आहे तुमचं कंटेंट कोणतं आहे. तुमचा व्लॉग असेल तर तो कधीकधी 500 व्ह्यूजवर पण अडकतो, कधीकधी त्याला 50,000 पण व्ह्यूज जातात. आणि जर हिंदी कंटेंट असेल तर तो 5 लाखावर सुद्धा जातो. मग अशाच परिस्थितीमध्ये आता मी तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मला अगदी 1000पेक्षाही कमी व्ह्यूज होते, आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच बदल केला आहे. फक्त तो बदल मी तुम्हाला काय केला आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो, दाखवू शकत नाहीत. मुळात माझ्याकडे दोन्हीही स्क्रीनशॉट आहेत, कारण ज्यावेळेस हा व्हिडिओ मी घेतला त्यावेळेस त्याचा स्क्रीनशॉट मी घेतलेला नव्हता, परंतु ती सेटिंग बदलल्यानंतर मी जो स्क्रीनशॉट घेतला आहे त्यावेळेसचा स्क्रीनशॉट आणि आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला आहे. दोन्हीच्या गॅपमध्ये साधारणतः 3 ते 3.5 तासाचं अंतर आहे. पण तुम्हाला व्हिडिओ ॲनालिटिक्स हे दाखवून जाईल की त्या व्हिडिओने आपल्याला काय फायदा झाला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. आपलं चॅनल आहे टेक्नो क्लब स्टुडिओ मराठी यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला माझी स्क्रीन दाखवत आहे. तर या स्क्रीनमध्ये मी तुम्हाला असं काही दाखवणार आहे की जे मी ॲक्च्युली चेंज केलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट जे घेतले होते ते पण दाखवणार आहे. आणि माझं दुसरं जे चॅनल आहे ज्याच्यावर मी फक्त आणि फक्त 1 महिने, म्हणजे एकच महिना काम केलं आहे. 1 महिन्यामध्ये त्यातलेही पण साधारणतः 15 व्हिडिओ माझे पडले असतील. 15 व्हिडिओमध्ये माझं 2000 तास, जवळजवळ 2000 म्हणण्यापेक्षा 2000 ते 2500 वॉच टाईम जो आहे तो फक्त साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्येच पूर्ण झाला आहे. तर चला, तुम्हाला मी तर स्क्रीन दाखवतो आहे. तर इथं सुरुवातीला आपण येऊयात माझ्या चॅनलवरती. मी पहिलं तुम्हाला तो चॅनल दाखवतो ज्या चॅनलवरती मला अगदी कमी व्ह्यूजमध्ये, म्हणजे कमी वेळेमध्ये मला चांगले व्ह्यूज पण मिळाले आणि वॉच टाईम पण मिळाला. तर इथे पहा, व्ह्यूजमध्ये 58,000 व्ह्यूज मला 28 दिवसामध्ये मिळालेत. ॲनालिटिक्स जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः अर्धे दिवस जे आहे त्याच्यामध्ये मला वेळ मिळाला नाही. व्हिडिओ जे आहेत डेली अपडेट झाले नाही, म्हणून इथे डाऊन झाला नाही. तर 4000 तास जो आहे हा 1 महिन्याच्या कालावधीपेक्षाही कमी कालावधीमध्ये आपण 4000 तासांचा वॉच टाईम हा पूर्ण केला असता. पहा, तर याच्यामध्ये आता विशेष काय असे तर फक्त एक कंटेंट सुरुवातीला आपण घेतला आहे. म्हणजे असं नाही आहे की आज एका विषयावर, मग उद्या दुसऱ्या विषयावर, परवा तिसऱ्या विषयावर, असं केलं नाही. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, आपण फक्त एक कापूस जो कंटेंट आहे हाच चांगला उचलून धरला आहे. आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकता, आता एक व्हिडिओ जो आहे हा 5 वाजता आपला लाईव्ह होणार आहे. कालचा जो व्हिडिओ आहे 1500 झाला आहे, त्याच्या अगोदरचा 2500 झाला आहे, त्याच्या अगोदरचा 2200 व्ह्यूज आलेत. एक जो आहे त्याला 250 व्ह्यूज मिळालेत, कारण तो कंटेंट बदलला होता. त्यानंतर परत कापसाचा 2500, एक परत जे व्हिडिओ आहे कंटेंट बदलल्यामुळं परत कमी व्ह्यूज झालेत. त्यानंतर परत कापूस जो आहे 3700 व्ह्यूज, एक आहे 887, एक 1621, 2500, 3500, 2500, 2500, 2500, 6000, 10,000, 4000, 1500. म्हणजे एकंदरीत व्ह्यूज असे आहेत की जसं जसं आपण कंटेंट टाकतोय त्याच्यामध्ये थंबनेलमध्ये काही बदल करतोय, टायटल थोडंसं युनिक ठेवतोय, टायटलमुळं पण सुद्धा आपल्याला चांगली मदत होते. आता मी येतोय माझ्या मेन चॅनलवर. तर आता मेन चॅनलमध्ये आता मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे.
त्यामुळे तुम्हाला तो दाखवता येणार नाही. आता इथं जो व्हिडिओ आहे महिंद्रा युओटेक प्लस 585 DI 2024 फीचर्स, याच्यामध्ये टायटल जे आहे हे टायटल वेगळं होतं. टायटल वेगळं असल्यामुळं मला ते व्ह्यूज सुरुवातीला कमी मिळाले. आता तुम्ही पाहू शकताय की व्ह्यूज किती आहेत, 3.7K. इम्प्रेशन क्लिक थ्रू म्हणजे CTR रेट आहे 8.7चा आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे 1.53. आता याच्यामध्ये तुम्हाला मी हे दाखवणार आहे की दोन्हीमध्ये फरक काय होता. इथे आहे पहा, याच्यामध्ये इथं सुद्धा मी नाव चेंज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2.6K हे व्ह्यूज होते, 8.6 याचा CTR होता आणि CTR ॲक्च्युली त्यावेळेस खूप जास्त वाढला होता. आणि लिटरली जो CTR होता हा CTR ही म्हणजे टायटल जे आहे याच्यामध्ये मी टायटल चेंज केलं, तर ते कसं करायचं किंवा कोणतं घ्यावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु जे टायटल मी सुरुवातीचं दिलं होतं तर त्यावेळेस याच्यामध्ये साधारणतः जे व्ह्यूज व्हिडिओला होते तर हे लमसम 800-900 व्ह्यूज होते आणि जो CTR होता हा 4.2 ते साधारणतः 3.8पर्यंत खाली आला होता. आणि तिथून पुढं ज्यावेळेस मी फक्त आणि फक्त याच्यामध्ये पहिलं टायटल बदललं, टायटल बदलल्यानंतर लगेच 5 मिनटामध्येच त्याचे व्ह्यूज वाढलेत. आणि त्याचे व्ह्यूज कसे वाढलेत हे मी तुम्हाला इथं या व्हिडिओच्या ॲनालिटिक्समध्ये दाखवणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता इथं 0, 8, 16 आणि 24 जवळजवळ 16 तासापर्यंत याला फक्त व्ह्यूज होते 1682 आणि त्याच्यानंतर आता आहेत 3800. हा आहे सकाळी 6:30 वाजेचा टायमिंग, ज्याच्यामध्ये 1529 व्ह्यूज आलेत आणि त्याच्यानंतर 1300 व्ह्यूज वाढलेत. CTRमध्ये काही बदल झाला नाही आहे. आणि विशेष म्हणजे जो ॲनालिटिक्स आहे तो ॲनालिटिक्स कशा पद्धतीनं चालला आहे तो पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. याच्यामध्ये तुम्ही समजून जाल की व्हिडिओ कशा पद्धतीने चालला आहे. पहा, जो इथे तुम्हाला दिसतोय महिंद्रा युओटेक व्हिडिओ हा 3.8 झाला आहे, पण तुम्ही जर पाहिलं तर काल टाकलेला व्हिडिओ काल अजिबात चालला नाही. पण ज्यानंतर मी सेटिंग बदलली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर इथं पाहिलं तर तो ॲनालिटिक्स मात्र एवढा भयानक चालला आहे की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला व्ह्यूज यायला लागलेत. आता हे मी फक्त टायटल बदललं आहे. तर आता हे टायटल तुम्हाला कसं घ्यायचं आहे किंवा टायटल आपण काय ठेवावं याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. आता पहा, टायटल हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे आता तुमचं कंटेंट कोणतं आहे, तुम्ही व्लॉगिंग करत असाल, तुम्ही टेक्निकल चॅनल चालवत असाल, तुम्ही शेतीचं चॅनल चालवत असाल किंवा तुम्ही आणखी काही म्युझिक वगैरे चालवत असाल तर त्याच्यानुसार ठरवायचं असतं की तुम्हाला टायटल काय द्यायचं आहे. पण तरीही तुम्ही जर मशिनरीचा देत असाल तर सरळ सरळ म्हणजे ट्रॅक्टर असेल किंवा गाडी असेल तर सरळ सरळ त्या गाडीचं पूर्ण नाव टाका किंवा ट्रॅक्टर असेल तर पूर्ण ट्रॅक्टरचं नाव टाका. वैयक्तिक माझंसुद्धा असंच मत आहे की जरी तुम्ही जुनी यूट्यूबर असाल किंवा तुमचं कंटेंट एक फ्लोमध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला एक प्रॉपर टायटल जे आहे अतिशय चांगले व्ह्यूज देऊन जातं. त्याच्यासाठी तुम्हाला टायटल्स निवडताना असं निवडायचं आहे की जी जास्त सर्चेबल आहे, म्हणजे जास्त सर्चिंग केलं जातं. तर आता हे सर्चिंग केलेलं कसं ओळखायचं, तर तुम्ही सिम्पली एकतर गुगलवर जायचं आहे, तिथं फक्त टाकत राहायचं आहे. म्हणजे समजा आता महिंद्रा युओटेक प्लस 585 DI या मॉडेलची मला व्हिडिओ टाकायची होती, तर मग मी लिटरली आता मी एक व्ह्यूवरच्या हिशोबाने चेक करेल की म्हणजे समजा मला व्हिडिओ पाहायचा आहे, मग मी काय नावाने सर्च करेल. तर साहजिक आहे मला जर महिंद्रा युओटेक प्लस 585 पाहायचं आहे तर मी तेच पूर्ण नाव टाकणार आहे. आणि सगळ्यांकडं मोबाईल आहेत, बऱ्याच लोकांना अजूनही ज्यांना मोबाईलमधलं जास्त काही माहिती नाही आहे पण इंग्लिश वगैरे चांगले ते मराठी कीबोर्ड लावत नाहीत किंवा इंडिक कीबोर्डचा वापर करत नाहीत. म्हणून मग ते डायरेक्टली आपल्या मोबाईलवर जातात आणि कीपॅडवर नाव टाकून लगेच सर्च करतात. आणि म्हणून हा जो पहिला आहे महिंद्रा युओटेक प्लस 585 DI हे इंग्लिशमध्ये नाव जास्त सर्चिंग होतं. मग ते आपलं लोकल व्ह्यूअरचा बेस असेल किंवा राज्याच्या बाहेरचा असेल किंवा देशाच्या बाहेरचा असेल, कोणताही असला तरी तो सर्चिंग करणार आहे. आणि म्हणून हा जास्त सर्चेबल टायटल मला वाटला आणि म्हणून मी तो तिथं लगेचच्या लगेच चेंज केला. आणि मित्रांनो हे पहा, आता याच्यामध्ये मी तुम्हाला माझा अनुभव पण सांगणार आहे. आता काही लोक म्हणत असेल की अल्गोरिदमवर आहे, तुम्ही सर्चेबल हे अगोदरच टाकायला पाहिजे होतं. पण ज्या पहिले अल्गोरिदममध्ये आम्ही ज्यावेळेस काम करायचो तर त्यावेळेस टायटल चेंज केला तरी फारसा फरक पडत नव्हता. म्हणजे यूट्यूबवर सध्याचा जो अल्गोरिदम आहे, मुळात अल्गोरिदम हा सेट कधीही नसतो किंवा जे तुम्हाला म्हणतात की तुम्ही हे क्रॅक करा, तुम्ही ते क्रॅक करा, इथं असं होतं तिथं तसं होतं. मुळात यूट्यूब हा एक मोठा मेटाडेटा आहे जो कोणाच्याही लक्षात सहसा येणार नाही. त्याला समजणं खूप अवघड पण नाही आणि एवढं सोपं पण नाही आहे. त्यामुळं मेटाडेटा आणि जो यूट्यूबचा अल्गोरिदम आहे, अल्गोरिदम हा यूट्यूब
त्याचा मॉडिफाय करत असतो, म्हणजे त्याला जसं जसं यूट्यूब बदलतं आहे त्याचप्रमाणे त्याची सेटिंगसुद्धा बदलत असते. त्यामुळं तुम्ही कोणताही अल्गोरिदम एक फिक्स आहे असं समजू नका, त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी होईल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.